संचेती हॉस्पिटल येथे शनिवारी पहिल्या जागतिक ध्यानधारणा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यानिमित्त ध्यानधारणेचे शास्त्र आणि तंत्र यावर मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। याप्रसंगी आंतरराष्ट्रीय वक्ता व राजयोग संस्थेतील वरिष्ठ शिक्षिका ब्रह्मकुमारी सरिता दीदी यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी संचेती हॉस्पिटलमधील डिजिटल प्रमुख रुपल संचेती, संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशनचे प्रमुख डॉक्टर लवनीश त्यागी, वरिष्ठ भूलतज्ञ डॉक्टर PS गरचा आदी मान्यवर उपस्थित होते। याप्रसंगी आंतरराष्ट्रीय वक्ता व राजयोग संस्थेतील वरिष्ठ शिक्षिका ब्रह्मकुमारी सरिता दीदी म्हणाल्या की मनातील विचारांचे काहूर दूर केल्यावर पुढची दिशा समजू शकते। माझ्यासोबतच असे का घडले असे विचार रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णामध्ये असतो। नकारात्मक विचार व भविष्याची चिंता असते। नातेवाईक देखील त्रस्त असतात। अशा वेळेस मन स्थिर करून नकारात्मक विचार दूर करून व सद्यस्थितींचा स्वीकार करून आपण मन सशक्त बनवू शकतो। सशक्त मनाने आपण या परिस्थितीचा सामना करू शकतो। ध्यान हे आपल्या मनात सकारात्मक ऊर्जा प्रज्वलित करते। ध्यानधारणा म्हणजे डोळे बंद करणे नव्हे तर खऱ्या अर्थाने डोळे उघडणे असते, असं त्या म्हणाल्या। संचेती हॉस्पिटलने नुकतेच ध्यानधारणा कक्ष सुरू केला होता। पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा पहिलाच कक्ष आहे। रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच रुग्णालयातील कर्मचारी यांच्यासाठी हा कक्ष सुरू करण्यात आला आहे। आपला स्नेही किंवा नातेवाईक रुग्णालयात दाखल असताना त्याच्या काळजीपोटी येणारे नकारात्मक विचार दूर करण्यासाठी या कक्षाचा लाभ अनेक रुग्णांचे नातेवाईक घेत आहेत। सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने एक पुढचे पाऊल टाकत संचेती हॉस्पिटलने नो अँगर झोन ची घोषणा केली आहे। रुग्णालयात दाखल असलेल्या आपल्या प्रियजनांच्या उपचारादरम्यान सकारात्मक आणि सहयोगात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे। यामध्ये रुग्णालयातील 1000हून अधिक कर्मचारी व डॉक्टर सहभागी असतील। पुढील 3 महिन्यात विविध टप्प्यांमध्ये ब्रह्मकुमारीचा एक भाग असलेल्या राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशनतर्फे ध्यानधारणेसाठी कर्मचारी व डॉक्टरांना प्रशिक्षित केले जाणार आहे। संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर पराग संचेती म्हणाले की शारीरिक उपचाराबरोबरच मानसिक स्वास्थ्य देखील तितकेच महत्त्वाचे असते। आमच्या येथील ध्यानधारणा कक्ष याच विचारांचे प्रतीक आहे। नो अँगर झोनच्या माध्यमातून सर्वांगीण आरोग्य सेवेच्या दृष्टीने हे पुढचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितलं। शुगर गोड खाऊन वाढत नाही बरं का, स्ट्रेसमुळे वाढते। बट मेडिटेशन इज द अँटीडोस, इट इज द हिलिंग हार्ट पेशंट, इवन ऑर्थोपेडिक सर्जरीज याच्यामध्ये जे पेन किलर आहे त्याच्यासाठी पेन कमी करण्यासाठी मेडिटेशन इज द मेडिसिन। यू नेम एनी डिसीज, 99% डिसीजेसमध्ये मेडिटेशन ॲक्ट्स ॲज मेडिसिन बिसाइड्स मेडिकेशन। सो दिस इज फर्स्ट थिंग। सेकंड, मेडिटेशनमध्ये अजून आपण काय करतो? एक, स्वतःशी कनेक्ट होणं। दुसरं, आपल्या सर्व आत्म्यांचा जो परमात्मा आहे, परमपिता आहे, ज्याला तुम्ही परमात्मा म्हणा, भगवान म्हणा, तो पण एक ज्योतिर्बिंदू आहे, तो सर्व गुणांचा सागर आहे आणि होय तो आपला पिता आहे आणि मी त्याचं संतान आहे। ज्यावेळेस आपण त्याच्याशी कनेक्ट होतो म्हणजे त्याची स्मृती करतो, तो शांतीचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे आणि त्याच्याकडून मला ती शांतीची ऊर्जा मिळत आहे। ज्यावेळेस हे संकल्प करायला सुरुवात करतो ती शांती, ती शक्ती आपल्या मनामध्ये ती भरली जाते आणि नंतर आपण ती ज्यावेळेस कर्मामध्ये यूज करतो त्याला म्हटलेलं आहे कर्मयोग। सो दॅट इज मेडिटेशन।